पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता आता वर्तवली जाते। मात्र पाकिस्तानच्या चिंधड्या करण्याची ताकद भारतामध्ये। भारताकडे नेमकी किती अणुबॉम्ब आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। भारत पाक अणुयुद्धाचा धोका। अणुबॉम्बची शक्ती कुणाकडे किती? भारत पाकड्यांची धुळधाण करणार। पहलगाम हल्ल्यात पाकड्यांनी निष्पाप नागरिकांची हत्या केली, त्यामुळे भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय। त्यामुळे आता थेट घरात घुसून नीच पाकड्यांना ठोकण्याची मागणी केली जातीये। त्या दृष्टीने भारतीय सैन्य अलर्ट मोडवर आलंय। भारत आणि पाकिस्तान अणुयुद्ध होण्याची शक्यता अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं व्यक्त केली आहे। त्यामुळेच अवघ्या काही मिनिटात पाकड्यांना जगाच्या नकाशावरून नष्ट करणं शक्य आहे। त्याचं कारण आहे अणुशक्तीनं सज्ज असलेला भारत आणि दुबळा पाकिस्तान। अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर आहे, तर पाकडे 7व्या क्रमांकावर। फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे 170। भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे 0। भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता आहे, तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्याइतकं युरेनियम आहे। इतकंच नाही तर पाकड्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारत फक्त अणुसज्जच नाही, तर बॉम्ब डागण्यासाठी तेवढ्याच क्षमतेचे क्षेपणास्त्र देखील आहे। जगातील सर्वात खतरनाक सुपरसोनिक क्रूज मिसाईल ब्रह्मोस 5000 किलोमीटर प्रति तास वेगानं ते आपलं लक्ष्य भेदू शकतं। 3000 किलो अणुबॉम्ब वाहण्याची त्याची क्षमता आहे। शत्रूच्या रडारलाही ते सहज चकमा देऊ शकतं। तर पाकिस्तानकडे आहे शाहीन 3, पाकिस्तानमधील सर्वात खतरनाक क्षेपणास्त्र। 3000 किलोमीटर प्रति तास वेगानं ते आपलं लक्ष्य भेदू शकतं। पृथ्वी 3, जमिनीवरून मारा करणारं बॅलिस्टिक मिसाईल 750 किलोमीटर प्रति तास वेगानं ते आपलं लक्ष्य भेदू शकतं। अणुबॉम्ब डागण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे। बाबर मीडियम रेंज सबसोनिक क्रूज मिसाईल, जे 990 किलोमीटर वेगानं आपलं लक्ष्य भेदू शकतं। बराक 8, जमिनीवरून हवेत मारा करणारं मिसाईल 2500 किलोमीटर प्रति तास वेगानं ते लक्ष्य भेदू शकतं। तर पाकिस्तानचं शाहीन 1 बॅलिस्टिक प्रकारातलं हे मिसाईल आहे। 750 ते 1000 किलोमीटर वेगानं ते आपलं लक्ष्य भेदू शकतं। K4 मिसाईल सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल आहे। 3500 किलोमीटर पर्यंत त्याची माऱ्याची क्षमता आहे। पाकिस्तानचं हफ्त 5 मीडियम रेंज बॅलिस्टिक मिसाईल 1500 किलोमीटर लक्ष्यभेदाची क्षमता आहे। अग्नि 5 भारतातील सर्वात शक्तिशाली बॅलिस्टिक मिसाईल। पाकिस्तान आणि चीन अग्नि 5च्या टप्प्यात आहेत। तर शाहीन 2 एक वजनदार मिसाईल असून संपूर्ण भारत या मिसाईलच्या टप्प्यात आहे। क्षेपणास्त्र आणि अणुसज्ज भारतापुढे दुबळा पाकिस्तान टिकावच धरू शकत नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय। एकूणच अण्वस्त्र युद्धामध्ये सुद्धा न्यूक्लियर ट्रायड असो, सर्व्हिलन्स मेकॅनिझम असो किंवा S-400 सारखी एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम असो, यासारख्या तगड्या मेकॅनिझम भारताकडे उपलब्ध असल्यामुळे पाकिस्तान विरुद्ध अण्वस्त्र युद्धामध्ये सुद्धा भारत हा वरचढच ठरतो। आता पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्याची वेळ आली आहे। भारत संयमी आहे, मात्र कमकुवत नाही। पाकिस्ताननं आतापर्यंतची सर्वात मोठी चूक केली आहे, त्यामुळे पाकिस्ताननं अणुबॉम्बची धमकी दिली तर भारत पाकड्यांना धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम न्यूज।